नमस्कार. श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स. मी मिसेस गायत्री दाभोळकर. आजपासून यूट्यूबवर मी माझे नवीन स्वयंपाकाचे चॅनल सुरू करते आहे, गायत्रीज किचन. तर माझी पहिली रेसिपी मी गोड पदार्थापासून सुरू करते आहे. तर आज मी बनवणार आहे सत्यनारायणाच्या प्रसादासाठी लागणारा गोड शीर. तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1.25 कप रवा, 1.25 कप तूप, 1.25 कप साखर, 1 चमचा वेलची पावडर, थोडेसे ड्रायफ्रूट्स, हे ऑप्शनल आहेत, आणि 3.25 कप दूध. तर आता आपण स्टार्ट करूया. तर पहिलं मी गॅसवर कढई ठेवून तूप टाकते. त्यात रवा टाकते. रवा आपल्याला चांगला खमंग भाजायचा आहे. तर आपण रवा हा चांगला खमंग भाजून घेऊया. मीडियम गॅसवरच भाजायचा आहे. हाय फ्लेमवर जर रवा भाजला तर करपेल. साईडला दूध गरम करून घेऊया. कारण रव्यासाठी दूध गरमच लागतं. आता आपला रवा भाजून झालेला आहे, तर त्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून सुद्धा आपण परतून घेऊया. रवा आपला चांगला भाजून झालेला आहे. आता आपण थोडंसं त्यात दूध टाकूया. हळूहळू टाकायचंय. आता आपण साखर टाकून घेऊ. थोडीशी वेलची पावडर. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे. आता आपली 2 मिनिटं झालेली आहेत. आता बघ, वाव, खूप छान, मस्त एकदम फुलून आलेला आहे. रंग पण छान आलेला आहे, मस्त. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत.